नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव. तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण सिरीज, ज्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम पाहत असतो. बघा, या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न, जे महत्त्वाचे कंटेंट असतील, टॉपिक्स असतील, त्याच्यावरचे प्रश्न आणि कशा स्वरूपामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, आगामी जे एक्झाम्स आहेत त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कशा प्रकारे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप, उत्तरांचं स्वरूप असलं पाहिजे, कसं आपलं स्ट्रक्चर असलं पाहिजे, याच्यावरती आपण डिस्कशन करत असतो. बघा, पुन्हा एकदा आज आपण जॉग्राफी या टॉपिक मधील विषयातील बघा प्रश्न पाहतो. बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर असेल. तुम्हाला प्रश्नाच्या संदर्भात प्रश्न वाचल्यानंतर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आन्सर मध्ये आपल्याला काय लिहायचं. फॉर एक्झाम्पल, प्रश्न काय बघा, आर्क्टिक प्रदेशातील संसाधनांमध्ये भारताला का रस आहे किंवा भारत त्याच्यामध्ये रस का दाखवतोय, याच्यावरती तुम्हाला पुष्टी करायची किंवा 150 शब्दांमध्ये 10 मार्क्ससाठी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, व्हाय इज इंडिया टेकिंग कीन इंटरेस्ट इन रिसोर्स ऑफ आर्क्टिक रिजन. म्हणजे आर्क्टिक प्रदेशातील जे संसाधन असतील, नैसर्गिक संसाधन असतील, खनिज संपत्ती असेल, या संसाधनांमध्ये भारताचा का रस आहे, याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे रे, आन्सर्स लिहायचं आहे किंवा तुमचे विचार तिथं मांडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, लोकस मध्ये पाहाल तर आर्क्टिक आणि भारत याच्यावरती तुम्हाला तुमचा लोकस असणार आहे केंद्रित. पण एकंदरीत याच्या फोकसवरती आलो तर या प्रदेशातील असणारे काय असणारे तुमचे संसाधन असतील. ओके, आणि त्या संसाधनांमध्ये असणारा भारताचा रस असेल. त्याच्यामध्ये मग भारताचं आर्क्टिक धोरण काय असेल, त्याची शाश्वत पद्धती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य, या गोष्टींवरती आपल्याला फोकस करायचा आहे की जो आपल्या आन्सरचा एक्झॅक्ट वे असणार आहे, पाथ असणार आहे. बघा, एकंदरीत बघूया या अनुषंगाने आपलं आन्सरचं स्ट्रक्चर कशा स्वरूपाचं असणार आहे. बघा, एकंदरीत आन्सर जेव्हा रायटिंग कराल तुम्ही, तेव्हा त्याच्यामध्ये अप्रोचमध्ये सुरुवात तुम्हाला इंट्रोडक्शन न करायची की जे तुमचा एकंदरीत जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये, आता प्रश्न काय होता की भारताचा का रस आहे, म्हणजे एकंदरीत भारत त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे, भारताचा किन इंटरेस्ट आहे, हे आपल्याला मांडूनच घ्यायचं आहे. आणि इंट्रोडक्शन मध्ये तो आपल्याला मुद्दा मांडायचाच आहे. म्हणजे भारताच्या आर्क्टिक धोरणावर आपल्याला प्रकाश टाकणारा संबंधित अलीकडच्या सर्व वस्तुस्थितीवरती आपल्याला काय करायचं, वापर करायचं. आणि इथूनच आपल्या प्रश्नाची काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात असला पाहिजे. पुढे आता मेन आन्सर मध्ये तुम्ही काय लिहाल, हे जे आर्क्टिक प्रदेशातील किंवा आर्क्टिक खंडातील प्रदेशातील संसाधने जे आहेत, या संसाधनेमध्ये जो इंटरेस्ट भारत दाखवतोय, आपला देश जो दाखवतोय, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करायची आणि गरज असेल त्यावेळेस उदाहरणं द्या, जेणेकरून तुमचा मुद्दा कसा होईल, तो क्लीनली किंवा तुमचा मुद्दा व्यवस्थितरित्या रिप्रेझेंट होईल पेपर चेक करणाऱ्यासमोर. ओके, आणि त्याला हायलाइट करायचं आहे. पुढे आणि कन्क्लुजन मध्ये जे तुम्ही इंट्रो आणि मेन बॉडीमध्ये लिहिले त्या सर्व गोष्टींची पुष्टी द्या आणि आन्सरचा समारोप करा किंवा आन्सरचा शेवट करा. बघूया आता त्या अनुषंगाने आपण या स्टँडर्ड आन्सर मध्ये कशा प्रकारचे मुद्दे घेणार आहोत ते बघू. जसं की इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं की 2021 मध्ये भारताने आर्क्टिक क्षेत्राशी निगडीत असणारा शाश्वत सहभाग दर्शवलेला आहे. बघा, आणि ह्या धोरण किंवा हे जे धोरण आपण 2021 ला राबवलंय आर्क्टिक प्रदेशाच्या संदर्भात, या धोरणामधील या धोरणाच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर आर्क्टिक प्रदेशामध्ये जी विपुल संसाधने आहेत किंवा सामरिक महत्व आहे किंवा तिथील जी विपुलता आहे, ते विपुलतेशी निगडीत असणारी भारताची जी वाढती स्वारस्य आहे हे अधोरेखित करतं. एकंदरीत इंट्रो मध्ये जो प्रश्न आहे, प्रश्नात जे विचारले त्यालाच फक्त काय करायचं, आपल्या भाषेमध्ये थोडंसं लिहायचं, मांडायचं, हेच आहे. पुन्हा इथं काय आहे, भारतानं इथं आर्क्टिक प्रदेशामध्ये जो आर्क्टिक क्षेत्राचा जो शाश्वत विकास असेल त्याच्यामध्ये सहभाग दर्शवला 2021 ला सुरुवात केली एकंदरीत. त्याच्यानंतर इथं आपला कीन इंटरेस्ट आहे हे याच्यात आपण नमूद केलं. पुन्हा बघा, की आर्क्टिकच्या वितळणाऱ्या बर्फाने भारताच्या आर्थिक आणि भूराजकीय धोरणांवर कशा प्रकारे थेट परिणाम होतोय हा मुद्दा. कारण की आर्क्टिक खंडातील जर बर्फ वितळला तर आपसूक काय होणार आहे रे, तर आपसूक समुद्र पातळी वाढणार आहे आणि भारतातील काही ठराविक शहरं आहेत की जी भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहेत. फॉर एक्झाम्पल, मुंबई आहे, चेन्नई आहे, ही जी शहरं आहेत, ही शहरं वाढत्या तापमानामुळे किंवा आर्क्टिक मधील बर्फ वितळण्यामुळे वाढणारी जी समुद्र पातळी आहे त्याच्यामध्ये समुद्राखाली जाण्याची शक्यता दाट आहे. म्हणून सुद्धा आर्क्टिकशी निगडीत जे धोरण असणार आहे किंवा तिथील जी संसाधनं असणार आहेत त्याच्यामध्ये भारताचा इंटरेस्ट असणार आहे. हे म्हणजे ही महत्वाचं अधोरेखित आपलं करणं अनिवार्य आहे. हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. बघा, आता एकंदरीत त्या अनुषंगाने आपण काय करायचं, मेन बॉडीमध्ये मुद्दे लिहायचे.
फॉर एक्झाम्पल सुरुवातीला काय लिहायचं, हे जे भारताचा वाढता इंटरेस्ट आहे त्याच्याशी निगडीत असणारे आवश्यक घटक. पहिला घटक असणारे संसाधन अन्वेषण, कोणत्या कोणत्या प्रकारची संसाधनं आर्क्टिकवरती आढळतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोकार्बन्स आहेत आणि काही स्वरूपाची खनिज आहेत. मग त्याच्याशी निगडीत बघा, जगातील काही न सापडलेल्या घटकांपैकी घटक संसाधन हे आर्क्टिकवरती सापडतात. जसं की तेलांपैकी 13% आणि न सापडलेल्या नैसर्गिक वायूंपैकी 30% समावेश या आर्क्टिक बेटावरती आहे, किंवा आर्क्टिक बेट म्हणण्यापेक्षा आर्क्टिक खंडामध्ये आहे, प्रदेशामध्ये आहे. हा मुद्दा अधोरेखित करणं अनिवार्य आहे. याला हायलाइट करा, मुद्दा तुमच्या आन्सर मध्ये असलाच पाहिजे. बघा, सगळे प्रश्न आपण प्रिव्हियस सेशन्स मध्ये पडलेले असतील किंवा त्या अनुषंगानेच फॉर्म केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण डिस्कस करतो. बघा, आता हे आपण हायड्रोकार्बन्स आणि खनिजांबद्दल लिहिलं, लगेच त्याच्या उदाहरणांबद्दल पण मुद्दा हायलाइट करा. लगेच उदाहरणांमध्ये पण मुद्दा हायलाइट करा. काय उदाहरण देणार? आर्क्टिक मधील तेल प्रकल्पांसाठी बघा, रशियन तेल कंपनी, ओके, रॉनसेफ्ट, ओके, रॉसनेफ्ट, ओके, सोबत भारताने काय केलंय, सहकार्य केलंय आणि ऊर्जा संसाधने सुरक्षित करण्याचं उद्दिष्ट दर्शवले. म्हणजे भारतानं रशियन तेल कंपनी कोणती, रोजनेफ्ट सोबत काय केलंय, करार केलाय. एकत्रित कुठं आहे तर ते आर्क्टिक मध्येच असणार आहे. हा मुद्दा अधोरेखित करा. पुढे बघा, पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल अजून कोणता आहे तर जे नूतनीक्षम म्हणण्यापेक्षा काय म्हणतो की जी नैसर्गिक आहेत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. ओके, पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्रोत तुम्हाला माहिती आहेत, जे नूतनीकरण करण्याक्षम असतात त्या ऊर्जा स्रोतांपासून. फॉर एक्झाम्पल पवन ऊर्जा आहे, सोलार सिस्टीम आहे, ओके, जैव ऊर्जा आहे, ओके, त्यांचा उपयोग आहे. ह्या कशा स्वरूपाच्या ऊर्जा असणार तर अक्षय ऊर्जा स्वरूपाच्या, त्यांचा ऱ्हास होत नाही, ते पुन्हा पुन्हा त्यांची निर्मिती होते. या ऊर्जा स्रोतांचा, हे ऊर्जा स्रोत सुद्धा कशी आहे त्यांची, या संसाधनांचं इथं विपुलता आहे, त्यामुळे सुद्धा भारताचा इकडे काय इंटरेस्ट वाढतो. हा मुद्दा तुम्ही अधोरेखित करा, कारण की भारताचे जे शाश्वत ऊर्जा स्रोत आहेत त्यांच्यामध्ये हे इन्व्हॉल्व्ह होत आहेत. मुद्दा क्लिअर असेल बघा. आणि हे जे पवन ऊर्जा, सौर ऊर्जा किंवा जैव ऊर्जा असेल, या अक्षय ऊर्जांच्या प्रकल्पांसाठी बघा, या प्रकल्पांमध्ये जे एनर्जी जनरेशन आहे, या एनर्जी जनरेशन मध्ये जी क्षमता आहे ती अफाट आहे, बरं का, म्हणून भारताचा इथे इंटरेस्ट आहे. उदाहरणार्थ काय, भारताने आर्क्टिक मध्ये स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील आपल्या कौशल्याचा फायदा घेऊन बघा, ही जी नवीकरणीय ऊर्जा गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी योजना आखलेली तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. आणि हा मुद्दा तुमच्या आन्सरच्या पुष्टी करतो. तुम्ही जो मुद्दा लिहिताय, हायलाइट करताय, त्याला पुष्टी करणारा मुद्दा आहे. का तर भारताने हे नवीनीकरणक्षम जे ऊर्जा साधनं आहेत, संसाधन आहेत, यांच्यासाठी या ठिकाणी संधी शोधण्यासाठी काय केलेत, नवीन योजना आखलेत. हा मुद्दा तुम्ही हायलाइट करायचा. पुढे आता याच्यामध्ये पुढचा येतो धोरणात्मक आणि भूराजकीय हितसंबंध कशा स्वरूपाचे असतात. फॉर एक्झाम्पल शिपिंग मार्ग. आता हा जो नदर्न सी रूट आहे, NSR म्हणतो त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, हा युरोप आणि आशियामधील शिपिंग अंतर बघा 40% कमी करणार आहे. वाहतुकीवरील खर्च कमी करणार आहे. त्याच्यानंतर आणि हा जो व्यापार आहे, या व्यापाराची कार्यक्षमता ओके वाढवण्यासाठी हा शिपिंग मार्ग हेल्पफुल ठरतो. उदाहरणार्थ काय, NSR मध्ये भारताच्या सहभागाचे उद्दिष्ट त्याची सागरी व्यापारांच्या क्षमतांना चालना देणार आहे. जसं की सुएझ कालव्यासारख्या पारंपरिक शिपिंग मार्गांवर अवलंबित्व कमी करणे हा याचा पाठीमागचा उद्देश असणार आहे. बघा, हा मुद्दा सगळ्यात IMP आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. धोरणात्मक मध्ये जो शिपिंग मार्ग आपण लिहितोय, नदर्न सी रूट, हा खूप हायलाइटेड पॉइंट आहे आणि याला अंडरलाईन करून तुम्ही उत्तरामध्ये नमूद करा. 40% जो दिलाय की जो आशियातील शिपिंग अंतर आहे ते कमी करणार आहे, व्यापार वाढवणार आहे, ओके, व्यापाराची कार्यक्षमता वाढवणार आहे, हा मुद्दा त्याच्यामध्ये कमी करा. जर हा सी रूट जर यूज केला तर जो वाहतुकीवरती खर्च होतो तो खर्च सुद्धा कमी होतो. हे मुद्दे याच्यातील महत्वाचे आहेत. बघा, इथं सुएझ कालव्याचा मुद्दा पण आपण अधोरेखित करायचा आहे. चलो, आता हे भूराजकीय संतुलनामध्ये काय, तर भूराजकीय संतुलनामध्ये जर पाहिलं तर हिंदी महासागरातील असणारा चीनी वाढता प्रभाव, ओके, चीन ह्या राष्ट्राची जी या समुद्री प्रदेशावरती जो अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहे चीन, त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल करण्यासाठीचा प्रयत्न भारताद्वारे केला जात आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला हायलाइट करायचा आहे. उदाहरणार्थ आर्क्टिक कौन्सिलमध्ये भारत कायम निरीक्षक दर्जा त्याला आर्क्टिक शासनात सहभागी होण्याचा आणि धोरणात्मक हितांचे रक्षण करण्यासाठी मिळालेला आहे. बरं का, म्हणजे निरीक्षक म्हणून सुद्धा आहे भारत. हा सुद्धा मुद्दा तुम्ही तुमच्या उदाहरणामध्ये हायलाइट करू शकता. बघा, म्हणजे चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा भारताला प्रयत्नशील राहणं अनिवार्य आहे. आता पर्यावरण आणि हवामान प्रभावाशी जर निगडीत मुद्दा पाहिला, म्हणजे हे घटक कसे भारताचा किन इंटरेस्ट आहे ते दर्शवतात, याच्यावरती आपल्याला नजर टाकायची. हवामान बदल संशोधन, कारण की हवामान बदलामुळे फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, ओके, त्या टेम्परेचर इन्क्रीज होण्यामुळे ऑब्व्हियस आहे की आर्क्टिक प्रदेशामधील बर्फ वितळतोय आणि त्या बर्फ वितळण्याचा परिणाम काय होतोय तर
समुद्र सपाटी किंवा समुद्राची पातळी वाढते. मगाशीच मी उत्तरामध्ये तुम्हाला काय सांगत होतो की जे भारतातील काही किनारी प्रदेशातील जे शहरं आहेत ती शहरं भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मुंबई सारखं शहर असेल, चेन्नई सारखं शहर असेल, कोलकात्यासारखी शहरं असतील, ही शहरं या वाढत्या समुद्र पातळीमुळे काही वर्षानंतर समुद्राखाली जाणार आहेत किंवा पाण्याखाली जाणार आहेत. हा मुद्दा याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. उदाहरणार्थ बघा, आर्क्टिक मधील हिमाद्री स्टेशन ह्या संशोधनामुळे भारताच्या हवामान प्रणाली किंवा भारताचं जे सध्याचं हवामान आहे या हवामानाचा अंदाज घेणं, भारताच्या हवामान प्रणालीबद्दल परिणामांचा अभ्यास करणं, याच्यामधला सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला होऊ शकतो. कोणत्या? या हिमाद्री स्टेशनच्या संशोधनामुळे. म्हणजे काय आहे, आपल्या भारताची जी हवामान प्रणाली आहे आणि हवामानामध्ये होणारे जे बदल आहेत हे बदल समजून घेण्यासाठी आर्क्टिक मध्ये असणारं हे हिमाद्री स्टेशन सध्या महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हा मुद्दा तुम्ही घेणं, लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा, आता आपत्ती व्यवस्थापन. आर्क्टिक मधील बर्फ वितळल्यामुळे ही जी समुद्राची पातळी वाढते त्यामध्ये किनारी प्रदेशांना धोका आहे. त्यासाठी सक्रिय आपत्ती व्यवस्थापनाची धोरणं आवश्यक आहेत आणि ही धोरणं कशा प्रकारे राबवली गेली पाहिजेत यासाठीचं जे हिमाद्री स्टेशन आहे ते स्टेशन ज्या प्रकारे तुम्हाला सूचना देईल त्याच्यानुसारच तुम्हाला काय करायचे, तुमची पावलं टाकायची आहेत पुढची. बरं आहे का? त्याच्यानुसारच या परिणामांचा अभ्यास करणं आपल्याला अनिवार्य आहे आणि त्याच्यावरती उपाय शोधणं अनिवार्य आहे. पुढे वैज्ञानिक सहयोग असतील आणि किंवा नवीन इतर नवोपक्रम असतील, नवीन उपक्रम यांच्यासाठी सुद्धा भारतानं तिथं सहकार्य किंवा आपला इंटरेस्ट दर्शवलेला आहे याच्यावरून आपल्या लक्षात येऊन जाते. उदाहरणार्थ भारताने ध्रुवीय संशोधन जहाजाचे संपादन करण्याचे उद्दिष्ट सुद्धा आर्क्टिक मधील संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी यूज केलेला आहे. हा सुद्धा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. बघा, एकंदरीत आपण आता हळूहळू काय करतोय, आपल्या उत्तराच्या शेवटी जातोय, कन्क्लुजन कडे सरकतोय. बघा, आता त्यापैकी अजून एक राहिलेला शेवटचा मुद्दा कसा असणार आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण कशी. जसं की आर्क्टिक प्रदेश असेल आणि आपल्या हिमालयातील स्थानिक काही समुदाय असतील यांच्या जीवनशैलीची देवाणघेवाण करून बघा आपण सांस्कृतिक आणि शैक्षणिक गोष्टींची देवाणघेवाण करतोय. जेणेकरून काय होतोय, जेणेकरून भारताचा असणारा आर्क्टिक प्रदेशातील जो संबंध आहे तो व्यवस्थित प्रस्थापित झाला पाहिजे, जेणेकरून भारतीय उपखंडापासून त्या आर्क्टिक प्रदेशचा जेवढा प्रदेश आहे त्या प्रदेशावरती कसं राहील, त्या मधल्या मार्गावरती भारताचं कमांड राहील आणि चीनचा जो इंटरफेअर आहे तो इंटरफेअर सुद्धा कमी होणार आहे. हे सगळे मुद्दे व्यवस्थितरित्या आपल्या आन्सरमध्ये आपल्याला लिहिता आले पाहिजेत. बघा, आता याच्यामध्ये आणि शेवटी आपण येतो या प्रश्नाच्या कन्क्लुजनवर. आता कन्क्लुजन मध्ये आपण जेवढे मुद्दे लिहिले, फॉर एक्झाम्पल बघा, या प्रदेशाशी भारताचा संबंध असताना कशाशी निगडीत असणार आहे, संसाधनाची सुरक्षा असेल, भूराजकीय हितसंबंध असतील की चीनचा आपण उल्लेख केला, त्याच्यानंतर पर्यावरणाशी चिंता असेल, जे ग्लोबल वॉर्मिंगवर टेम्परेचर राईज होते, समुद्राची पातळी वाढते, त्या सगळ्यांना एकाच शब्दात आपण मांडले, पर्यावरण विषयक चिंता आणि वैज्ञानिक सहकार्याच्या धोरणात्मक मिश्रणाचे प्रेरित आहे. त्याच्यानंतर या शाश्वत पद्धतींचा अवलंब. बघा, बऱ्यापैकी जर तुम्ही स्टँडर्ड आन्सर्सला जर फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये शाश्वत हा शब्द लिहायचा आहे. कारण की मी पाठीमागच्या पण काही सेशन्समध्ये तुम्हाला शाश्वत या शब्दाबद्दल ओहापोह करून सांगितलं. शाश्वत एखाद्या गोष्टीचा वापर करणे म्हणजे कसं असतं की सध्याच्या वर्तमानातील आपल्या गरजा तर भागवायच्याच, पण त्याच्यासोबतच ती संसाधनं अशी पूर्ण वापरायची की आपल्या भविष्यातील ज्या भावी पिढ्या आहेत त्यांच्या गरजा सुद्धा भागल्या गेल्या पाहिजे. म्हणून हा शाश्वत विकास महत्वाचा आहे. बघा, बरं का? आणि अशा स्वरूपाने आपण आपल्या उत्तराचं कन्क्लुजन एंड करू शकतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरित आपण थांबवू शकतो. मुद्दा लक्षात आला असेल. अशाच प्रकारे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन मध्ये करायचे असतात. बघा, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण ही डेली सिरीज, समर्पण सिरीज घेतोय डेली आन्सर रायटिंगची. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा, त्याचसोबत आजच्या सेशनचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपला इथंच संपतोय. थँक्यू सो मच.